दरवेळीच आहे वेगळं घ्या म्हणजे ते खातील. मॅगी द्या आम्हाला. की असं काय आहे का जो मी खाऊ शकतो उपवासाला? हे नाही खाऊ शकत मध्ये? नको चालेल ठीक आहे मग 100 ग्राम द्या. फायनली आम्ही जे झाड शोधत होतो ते झाड भेटले. हा झाड आहे तो आणि आपल्याला इथं खाली जायचं तिकडे नाही. आणि आता वेदूला एक चॅलेंज दिलाय या बेचकीने समोरच्या दगडाला मारून दाखवायचं. मारून काय पण आपण बोलू शकतो पण लोकांची जर मारलास तर तुला एक माका माझ्याकडनं बघ एकच चान्स फक्त. तुला वाटतं मारून मारायला? अशी नाही उलटी बघ. तर हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज जातोय कुंभारलीमध्ये हिडन स्पॉट एक्सप्लोर करण्यासाठी. सोबत कोण आहे सांग? सोबत निखिल आदवडे आहे आणि निनाद करंजकर आहे आणि आपला के आहे आणि अजय आहे सॉरी आणि वेदू पण आहे. तर अरे डबल क्रॉस. तर चला तुम्हाला ते लोकेशन दाखवतो. तुम्ही लोकेशन आय थिंक बघितलं असाल पण तरी पण बघा. आणि आज आमच्यासोबत अंडे नाही कारण की अंडे गेला भाडी मारायला. आणि राच ओ माय गॉड विराट कोहली. गाईज तुम्हाला आमच्या चिपळूणचा अभिजित बिचुकले बघायचा असेल तर हा बघा. अभिषेक बिचूने वेल्डिंग वाला वेल्डिंग वाला अभिजित बिचुकले. तर निसर्गाचा चमत्कार बांधण्यासाठी जातोय. असं कातळातून असं एक झाड वरती आलंय. मला पण नाही माहिती. सो व्हिडिओमध्ये बघितले आज रिअलमध्ये बघूया. तर चला जायचं भेटू डायरेक्ट तिकडे. नाश्ता विषय करून झालाय आणि आज आहे संकष्टी आणि संकष्टीचा आज माझा उपवास आहे आणि या उपाशी पोटी मी चाललोय एक्सप्लोर करण्यासाठी खास तुमच्यासाठी. तर चला गाईज आमच्या सर्व ग्रुप कडून तुमच्यासाठी हॅपी फ्रेंडशिप डे. आता थांबलोय शिरगावमध्ये. आटा द्यायचा माझ्या मित्राला. का रे मित्राला आटा द्यायचा? मित्राला आपण खाऊ घेतो आटा का? अरे ते कसं म्हणजे तो बॅचलर्सने राहतो ना त्याच्याकडे म्हणजे तो बोलला की बुवा आटा दे मला चपातीसाठी. चपात्या पण कशा? 2 चपातीसाठी. 2 चपातीसाठी. 2 चपातीसाठी तू एवढा मोठा आटा घेतोय? परत बोलता का म्हणा की मला चपाती दे म्हणून? सगळे जेवले पाहिजे. काय बोलला? सगळे जेवले पाहिजेत ना त्याच्यात. बरोबर याच्यामुळे सगळं जेवते. बरोबर आहे. कॅमेरा येतो कॅमेरा आहे ह्याच्या लक्ष ठेवा. चोरतो गोड बोलतो रे चोरतो हा. पाण्याची चेहऱ्याचा साधा वाटतो पण नाही तसा तो. आणि वेपर्स द्या 1/2 किलो द्या. हा कसं 1/2 किलो? डाएट मला वाटत नाही याचा उपवास लास्टपर्यंत टिकत असं मला वाटत नाही. दरवेळीच आहे वेगळं घ्या म्हणजे ते खातील. मॅगी द्या आम्हाला. की असं काय आहे का जो मी खाऊ शकतो उपवासाला? हे नाही खाऊ शकत मध्ये? नको चालेल ठीक आहे मग 100 ग्राम द्या. कुठलं चांगलं आहे उपवासाला? हा मग हा द्या. काय की मोजून बघा तिकडे बघा तिकडं. उपवास कोणाचा आहे खातोय कोण? नाही उपवास आहे तुझा. अरे दे. अरे तुझा उपवास आहे हे काय खातोय? उपवास आहे हे काय? पाऊस द्या. काय बोलतो? तेवढेच होते 30 रुपयाचे. हे सगळे घालतो. हे सगळे घ्या मग गरम मसाला पण घ्या चिकन मसाला मिक्स करूया. मी पण बोललो होतो याच्याकडे कॅमेरा ठेवला असतो कारण हा चोर आहे. मिक्स करून खाऊ रे सगळं. भेल करायची भेल. ए वेदू भेल करायची चिकन मसाला घे. हे सगळं तिखट आहे. हा टाकतोय हे टाकतो काय हे पण चालू उपवास. पागल आहेस लिटल हार्ट उपवास झाला. या पोरांचं तर लग्न होते नाही समजत नाही उपवासाला काय खायचं आणि हे लग्न करायचं. आमच्या सगळ्यांच्या वयाने मोठा कोण वाटतोय सांगा? पुढच्या वर्षी लग्न आहे का? तर गाईज आता आम्ही 150 रुपयाचा खाऊ घेतलाय आणि मी तू चक्कीचा आटा घ्यायचा तर घेतलंच काय? काकी आटा कसा आहे? राहू दे चपाती बाहेर विकत येतो.
25-20 रुपये चपाती भारी विकत घेतात. महिना झाला ना काकी त्याच्यावर ताट्यावर किती खाणार आहे किती दोन चपात्या दिवसाला थांब, दिवसाला थांब, थांब. माणसं मोजू दे मला 1 3 4 14 आहेत चालेल ना गाईज आमच्या सर्व ग्रुप कडून तुमच्यासाठी हॅपी फ्रेंडशिप डे. You want chingam? You want chingam? Yes. Please come. Yeah. Yeah. Please come. भाऊ चिंगम तुला हानिकारक आहे भाऊ. हे लाव. तुला चिंगम हानिकारक आहे. ए घाबरतोस का रे आम्हाला घाबरतो नालाय काय का लय अंगावर येते हा मला वाटतं यांचा सरपंच हाच आहे. बघतो कसा रात्रभर झोपला ए भाऊ तुला चिंगम हानिकारक काय मी तुला नाही देऊ शकत. अंकुश आज त्यांनी वेट आहे ना जास्त मारला लाल लाल झाला Free workout. गणमने दिला नाही गणमने तुझा भाऊ तिकडं तुला काय तू पाणी कसं तुला काय केलेलं आहे आम्ही तुला काय अंगावर तुला आम्ही काय केलेलं आहे खाल्लेस ना कुरकुरे आमचे काल आमचे कुरकुरे खाल्लेस ना आपण निखिलची गाडी साफ करतोय पाठचा रुमाल काढतोय टोपी काढतोय हँडशेक ना ये इधर इकडे ये. इथे लहानपण होईल एक घाबरला या आता ड्रोन उडवलेला आहे आम्ही आणि माकडांची घेणार आहोत आम्ही आता मजा हे बघा हे सगळे ड्रोन आणि माकडांची घेणार आहोत मजा चलो
तर काहीच एवढा प्रयत्नानंतर जो आम्ही लोकेशन शोधत होतो तो लोकेशन भेटलाय फायनली. तर हा बघा ओ आणि आपल्याला असू दे की पॅन्टच काढतोय, कपडे काढत नाहीस. फायनली आलोय आपण इथे. मग गाईज फक्त व्ह्यू बघा. कसं आहे चलो. याच्या पुढे पण एक तो लोकेशन आहे, याच्या वरती गेलात की म्हणजे धुकं कमी होऊ दे. तर गाईज आता फायनली इथलं लोकेशन बघून आता आम्ही चाललोय पुढच्या लोकेशनवरती. हा इथं फॉरेस्ट एरिया डिपार्टमेंट म्हणजे फॉरेस्ट एरिया आहे. तिथे काका बोले सांभाळून जा, इकडं प्राणी बिणी सगळे पिसळलेत. ए बाबा इकडे बघ इकडं. हा तिथे काकांची गाडी आहे. तो फॉरेस्ट एरिया आहे तर सावकाशचा बोलले. तर बघू आता बाकी आपल्या गाड्या पाठी आहेत, आम्ही पुढे आलो आहे. फक्त एवढं देव करून फक्त वाघ बी काय दिसू नको, कारण की या गाडीवरती मी पण एक वाघच आहे. आणि त्या वाघाची आणि ह्या वाघाची जर मस्ती झाली तर उद्या पेपरमध्ये न्यूज येईल. काय बोलतोस? जंगलातल्या वाघाने चिपळूणच्या वाघाला खाल्लं. काय 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 जंगलातल्या वाघाने चिपळूणच्या वाघाला खाल्ला. तुला असं वाटतंय तो वाघ मला खाऊ शकतो? आरामात बाई. मी नाही खाऊ शकत. का सांग? का? आज माझा उपवास आहे. शी वाघाला कोण खातं? भाई जेव्हा आपल्या अंगात जेव्हा सीन बघ काय कडक आहे ना? कडक काय सीन बघा सीन. वाव कडक कडक काय ते कॅमेरा क्वालिटी आहे ना, म्हणजे जेवढं आम्हाला एवढं दिसतंय ना ते कॅमेरा क्वालिटीत नाही दिसत आहे एवढं काहीच. खतरनाक आहे रे. काय आता वाजलेत 1 वाजलाय दुपारचा 1 तरी धुकं बघा किती आहे. पहाट झाल्यासारखं वाटतंय. गाईज फायनली आम्ही त्या लोकेशनला आलोय आणि गाडी आम्ही तिकडे पार्क केली. दिसत नसेल दिसत नसेल तर तुम्हाला दाखवतो. पण गाडी आहे. दिसत नाही पण गाडी आहे. असं कुठेतरी पाहते बघा समोर इथे गाडी पार्क केली आणि हा असं लोकेशन आहे. आणि मग कोणालाच नाही माहिती लोकेशन, फक्त त्यांना माहिती आहे. निखिलला माहिती आहे. म्हणून ते सगळे पुढे गेलेत, आम्ही मागे आहोत. काका इथं जे फॉरेस्ट डिपार्टमेंटले जे काका आहेत इथं सिक्युरिटीसाठी ते बोलले या बंगला आहे ना, या पण घाण वगैरे काय करू नका. आणि इथं प्राणी वगैरे सगळे पिसळलेत. प्राणी बघायला भेटेल तर भेटेल, बघू. आणि फक्त व्ह्यू बघा काहीच. ते बघा आपला आहे. कसं बंगला आहे बघ ना माझा तुला माहित ना, लहानपणापासून इथंच होतो मी. फक्त तू इथून जिमला तिकडे येतोस कापसाला? तुला माहित नाही मोठा नसास कारण फक्त व्ह्यू बघता एन्जॉय करा. आपण फक्त एकालाच कसा व्ह्यू. आपण फक्त एकालाच. फायनली आम्ही जे झाड शोधत होतो ते झाड भेटले. हा झाड आहे तो आणि आपल्याला इथं खाली जायचं आहे. तिकडे नाही काकाने सांगितले. चला बघू तो रोड कुठं आहे. का की तो जळू बिळू असतात तेव्हा पायाला लागलं काय करतात ते कसं काढतात? फुल घालून आलोय. ओके मी पण फुल घालत होतो. मला वाटलं रेनकोटची पॅन्ट घातली तर बरं झालं असतं. आता त्या वरच्या कातळावरून आता इथं आतमध्ये जातोय आणि इथनं गुफेला जायला इथनंच रस्ता आहे. सो पाय होतं सांभाळून टाका. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा पाळा. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा पाळा. थोडं ना आठवत चला रस्ता धरा. तुम्ही पुढे नाही आठवत, तुम्ही रस्त्याने चाला. येस 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 येस. अरे तू माझ्याकडे शिकून गे रे मग कसं जुळवायचं. अरे लहानपणी मी कवी होतो. कवी होतो, आता पण कवीच आहे मी. पुढे ओ माय गॉड व्ह्यू बघा गाईज. डेंजर रोड आहे. एकच अरे काढ तरी. आता इथं उभा आहे. फायनली त्या गुफेत आलोय. गुफेत नाही रे, गुफा 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 टनल त्यांना अंडर वॉटर अंडरग्राऊंड अंडरवॉटर अंडरग्राऊंड. भाई इंग्लिशचा सर पण होता.
आता हा लोकेशन हिडन राहिला नाही. नाही, कोणी- कोणी येते. ते म्हणजे प्लॅस्टिक बिस्टिक सगळं पडले. तुला असं वाटत नाही एकेकाळी ही माझीच गुफा असणार आहे? का पहिला आधी म्हणत होतास की शेर होतो ना. तुला श्रीकृष्ण बघायचं श्रीकृष्ण ओ माय गॉड. पर्वत तोच नेलास काय तो? मी जेवढं ढकललंय इथे गॅप पडले. तर काहीच आपल्या मित्राला इथं गळू चावलाय. काय चावलंय? काय जळू जळू चावलाय. गळू झालाय बोलला गळू झालाय बोलला असं चाललं. जळू चावलाय. रक्त बघ. हात जळून हात जळून मला वाटतं विद्युत अवस्था बरा झाला असता. जरा गळू आला नको आधी रक्त कमी आहे. भाऊ झुमतोय काय नाही वाटत अरे ते नाही मग जाऊ दे रक्त एवढं काय. एवढंच आहे, जाऊ दे. अरे ते येत नुसतं नॉनस्टॉप आहे. मला पण धुतला असेल ना खूप 3 वेळा धुतलंय 3-4 वेळा. वेळा. भाऊ जाऊन आता टीटीचं इंजेक्शन घे. हो टीटीचं इंजेक्शन घे. घ्यायचं असतं भाऊ. नाही टीटी तर काहीच या लोकेशनला आम्ही येऊन आमचा फायदा काय झाला नाही. फक्त आम्हाला लोकेशन बघायला भेटलं. पण ज्यासाठी आम्ही इथे येणार होतो म्हणजे आलो ते आम्हाला ड्रोन शॉट पाहिजे होते. पण काका बोलले ड्रोन शॉट इथं अलाउड नाही, ड्रोन नाही उडू शकत. मग शेवटी ज्या कामासाठी निखिल आला होता ते निखिलचं काम नाही झालं. तर काही आता परत आम्ही घाटामध्ये आलो आहे. आता वेदूला एक चॅलेंज दिलं आहे. या बेचकीने समोरच्या दगडाला मारून दाखवायचं. मारून काय ती काच पण आपण बोलू शकतो पण लोकांची आहे म्हणून. जर मारलास तर तुला एक माका माझ्याकडनं. बघ एकच चान्स फक्त. तुला वाटतं मारून मारायला अशी नाही उलटी पकड. काय काय करणार तू? इकडे बघ इकडे. थांब ना मंत्र बोलतोय ना. कुठला मंत्र? भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यवनी ओम पट स्वाहा. अंडू बाबा की जय. पोझिशन घेऊन मारायचा. या दगडाला लागला तर एक बुट्टा. ओ माय गॉड. जा पुढं. नाही वाचला तो मका गेला. तर गाईज आता आम्ही जिम मध्ये आलोय. सगळं फिरून फिरून झालंय आणि लाला तो फिरे क्या आहे. आणि आमचे ओनर बघा जिमचे ओनर नाही मला टाकून गेलो तुम्ही. का तू आलास काय? तुला आम्ही बोललो होतो चल म्हणून. हा एनिवेज काय बोलला रे? इथनच गेला असा ड्रम भरायचे म्हणून. हा आणि बोलतो मा नेले नाही. मला नेली ना तुमचे प्लॅन कॅन्सल झाला. अरे आम्ही ह्याच्यासाठी नेली होती की भाऊ तिथं तुझे भाऊ किती होते काय? दे. तिथे तुझे भाऊ भरपूर होते हो भाऊ. दे इकडे दे. भाव भरपूर येते. जरा कॅमेरा इकडे माझ्या. हो वाव गाईज आता मी खातोय. तर विषय असा होता की मला कामं असतात. कामं असल्यावर मी कुठे बाहेर जात नाही. तुझं असं म्हणणं आम्ही रिकाम टेकडा आहे. रिकाम टेकडे जे असतात ते कुठे पण फिरायला जातात. आणि ज्यांना हप्ता हा शब्द बघितला की काहीतरी आठवतो किंवा काहीतरी करता येतं. तर आज एक खुशीची बात आहे की अंकुश चांदे हे इथं काहीतरी बोलतोय ना मी. अंकुश पायपड जा तिथं गणपतीचे पायपड. आज संकष्टी चतुर्थी आहे. हे
ए गब्बस इथं काहीतरी बोलतोय ना नाही नाही बरोबर आहे. तर आज एवढ्या किती वर्षाने आम्हाला 6 महिने जर 7.5 लागलेली की अंकुश चांदेचे 20,000 पूर्ण होत नव्हते, तर कोणत्याही डोक्यात न चालवता त्याला एडिटिंगचं सगळं मार्गदर्शन केल्यावर नंतर साहेबांना सांगितले की ही रील टाका, म्हणून साहेबांनी ती रील टाकलेली आहे. म्हणून साहेबांना माझ्याकडून फॉलोअर्स तरी 1500 फॉलोअर्स भेटलेले आहेत. आता त्यांचे झालेत 20,500 झालेले आहेत. आणि व्हिडिओ आमची लय जास्त गेलेली आहे, कारण 7.5 ज्यांना लागलेली त्या 7.5 मुक्त झालेली होती आणि गणपती बाप्पाचा आज आशीर्वाद होता म्हणून आमचे आणि भावाचा उपास पण आहे. पण अजून आजचा नारळ कसा निघल हे मी सांगता येत नाही तुम्हाला, पण थोड्याच वेळात कळल की कसा बुवा नारळ गेलेला आहे तो. कारण की मागच्या 4 संकष्टी 4 संकष्टी इथे 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 2 वेदूसोबत गेला. ज्या वेळेस मी वेदूसोबत संकष्टीला नारळ द्यायला गेलो गणपतीच्या मंदिरात, तेव्हा पहिला नारळ फुटलाच नाही पहिल्या ह्याच्यातच. कारण की आपण जेव्हा नारळ फोडतो कुठल्याही शुभ कार्यात, तेव्हा पहिल्या जेव्हा नारळ फोडतो तर पहिल्याच्या नारळ नाही फुटला, पहिला जो आपटतो त्याच्यामध्ये नारळ नाही फुटला. तिसऱ्या ते चौथ्या जेव्हा नारळ फुटला. आणि दुसऱ्या वेळेस गेलो वेदूसोबत तेव्हा ते विघ्न घडलं, जाऊ दे सांगत नाही ते. आणि ह्या टाइमला आता अरे असं बस ना उजेड इकडनं आणि तुला 2-3 सिनेमॅटिक घे माझ्या. बोल. तर आज एक विषय असा आहे की गाईज याला मी आता 20,000 मी स्वतः करून दिलेले आहेत माझ्या स्वतःच्या जीवावर. हप्ते बाजूला सोडून इथं बोलतोय. जर कारण 20,000 होत नव्हते तर झालेले होते आणि आज त्यांनी जर पार्टी दिली नाही तर सगळ्यांनी अनफॉलो करा, डायरेक्ट 18वर आणा त्याला. 18,100वर आणा. कुठं 19वर होता ना तर 100वर आणा. पहिली पार्टीचा व्हिडिओ बघा, ब्लॉग बघा, त्यानंतर जर दिला नाही दिला तर नंतर बघा तुम्ही. आणि आता कसं आहे जरा आमची लायकी वाढली ना म्हणून जरा मोबाईल पण जरा जास्त लेवलला घ्यायचा आहे. टॅप आता जरा आम्ही टॅब घेणार, त्यानंतर आम्ही ड्रोन घेणार. टॅप घेतला आपण. सध्या आम्ही ट्रॅप घेतलेला, आता आम्ही ड्रोन घेणार. ड्रोन घेतल्यावर आम्ही उंच आकाशी भरारी घेणार. मग तुम्ही उंच आकाशी भरारी घेऊन मग तुम्ही आम्हाला म्हणायचं कोण जिकडे असतील ना हाय हाय आणि काय असं करायचं. आता वर होतोय चला आता जास्त लय वर झालं. तर गाईज आम्ही कितीही जरी उंच उडालो, कितीही जरी भरारी घेतली तरी आमचे पाय जमिनीपाशी असणार हे लक्षात ठेवा. कारण आम्ही जमिनीशी जुळलेली माणसं. बस हीच पाहिजे. माती ही आमची धरती आहे. आणि लव्ह यू, थँक्यू सो मच माझ्या 20,000 कंप्लीट करून दिल्याबद्दल. असंच सपोर्ट करा, प्रेम राहू द्या. बाकी तुम्हाला एंटरटेनमेंट आणि लवकरच तुम्हाला. आणि मी तुम्हाला असं वाटत असेल मी कमेंट वाचत नाही, कमेंट वाचतोय. कोणीतरी कमेंट केली होती की प्रँक कॉल कर दादा, तर प्रँक कॉल पण लवकर तुम्हाला देईन मी. काय बोल बोल. नाही तसं नाही. सेल्फी नो सेल्फी. आज तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आमचे 20,000 रुपये 20,000 रुपये शेवटी हाताचा विषय होतो ना. हाताचा विषय. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचे 20,000 रुपये झालेले आहेत. 20,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 20,000 फॉलोअर्स पण झालेले आहेत. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठं करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.